हॅलो स्टुडंट्स, MPBTच्या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. माय नेम इज अक्षय लोंढे अँड आय एम हिअर टू डील विथ यू अ सब्जेक्ट फिजिक्स. आपण पहिला चॅप्टर बघतो, युनिट्स अँड मेजरमेंट. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण नीटचे काही क्वेश्चन सॉल्व्ह केले होते, बरोबर. आणि आपण पॉईंट कोणता बघत होतो? आपण पॉईंट बघत होतो डायमेन्शनल ॲनालायसिस. त्याचे 2 ॲप्लिकेशन आपण कंप्लीट केले होते. डायमेन्शनल ॲनालायसिसचं तिसरं ॲप्लिकेशन आज आपल्याला कंप्लीट करायचं. ठीक आहे. बरं, जर नवीन कोणी स्टुडंट हे लेक्चर बघत असेल तर त्यांनी AHL लेक्चर या चॅनलवरती जायचं आहे आणि तिथून तो स्टुडंट काय करू शकतो, पाठीमागचे लेक्चर सुद्धा बघू शकतो. तिथं प्लेलिस्ट मिळेल तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्रीची. ती प्लेलिस्टवरून तुम्हाला पाहिजे ते लेक्चर तुम्ही परत बघू शकता. चॅनल आहे AHL लेक्चर्स. ठीक आहे. तर हेडिंग टाका, डायमेन्शनल ॲनालायसिस ॲप्लिकेशन थर्ड. महत्त्वाचा पॉईंट आहे. तिसरं ॲप्लिकेशन खूप सोपं पण आहे. बघा, ॲप्लिकेशन पहिल्यांदा मी इथं लिहितोय. काय ॲप्लिकेशन आहे ते बघूयात आपण. टू फाइंड द कन्वर्जन फॅक्टर बिटवीन द units of same physical quantity. बघा, ऍप्लिकेशन तिसरं मी इथं लिहिलं. पहिल्यांदा ऍप्लिकेशन व्यवस्थित समजून घेऊयात आणि मग त्याचे एक्झाम्पल सांगतो. मग एक्झाम्पल करून तुम्हाला तो पॉईंट व्यवस्थित समजेल. टू फाइंड द कन्वर्जन फॅक्टर बिटवीन द युनिट्स ऑफ सेम फिजिकल क्वांटिटी. एक आपल्याला समजून घ्यायचं आहे कन्वर्जन फॅक्टर म्हणजे काय, आणि दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे सेम फिजिकल क्वांटिटी. सेम फिजिकल क्वांटिटी, कोणतीही फिजिकल क्वांटिटी जर घेतली तर कोणत्याही फिजिकल क्वांटिटीसाठी आपल्याला माहिती की वेगवेगळे युनिट्स असतात. पहिल्यांदा मला आपण काय शिकणार आहे की कन्वर्जन फॅक्टर हा महत्त्वाचा पॉईंट आहे. कन्वर्जन फॅक्टर म्हणजे काय ते पहिल्यांदा समजून घेऊयात. कोणतीही फिजिकल क्वांटिटी जर आपण घेतली तर त्या फिजिकल क्वांटिटीसाठी आपल्याला माहिती आहे की वेगवेगळे युनिट्स असतात, बरोबर. म्हणजे फॉर एक्झाम्पल लेंथ जर घेतली तर लेंथसाठी आपल्याला माहिती आहे सेंटीमीटर, मीटर हे त्याचे वेगवेगळे युनिट आहेत, बरोबर. मग एका युनिटचं दुसऱ्या युनिटमध्ये जर आपल्याला कन्वर्जन करायचं असेल तर त्यावेळेला आपल्याला कुठल्या ना कुठल्या तरी नंबरने मल्टिप्लाय करावं लागतं किंवा डिवाइड करावं लागतं. त्या नंबरला आपण कन्वर्जन फॅक्टर म्हणतो. अगदी सोपं आहे. बघा, काय सांगितलं मी तुम्हाला, कोणतीही फिजिकल क्वांटिटी घेतली तर त्या फिजिकल क्वांटिटीचं कन्वर्जन आपल्याला त्या फिजिकल क्वांटिटीला वेगवेगळे युनिट असतात आणि एका युनिटचं दुसऱ्या युनिटमध्ये कन्वर्जन करताना आपण काय करतो, एका नंबरने मल्टिप्लाय करतो. त्या नंबरला आपण काय म्हणतो, कन्वर्जन फॅक्टर म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, आपल्याला माहिती आहे 1 मीटर म्हणजे किती, 100 सेंटीमीटर आहे. बरं, 2 मीटर म्हणजे किती, 2 मीटर. 2 मीटर म्हणजेच 100 इंटू 2 म्हणजेच किती, 200 सेंटीमीटर. 3 मीटर इज इक्वल टू काय, 100 इंटू 3 म्हणजेच 300 सेंटीमीटर. बघा, इथं मी काय केलं, लेंथ ही एक फिजिकल क्वांटिटी घेतली, बरोबर. तिचे 2 युनिट असतात, एक मीटर आणि दुसरं सेंटीमीटर. एका युनिटचं दुसऱ्या युनिटमध्ये मी कन्वर्जन केलं, पण कन्वर्जन करताना मला काय करावं लागतंय, मीटरचं सेंटीमीटरमध्ये कन्वर्जन करताना मला 100ने प्रत्येक वेळेस काय करावं लागलं, इथं मल्टिप्लाय करावं लागलं. मग 100 काय झालं, 100 हा कन्वर्जन फॅक्टर आहे. 100 काय आहे, कन्वर्जन फॅक्टर आहे. समजतंय मी. एका फिजिकल क्वांटिटीचं एका फिजिकल क्वांटिटीचं नाही, एका युनिटचं दुसऱ्या युनिटमध्ये कन्वर्जन करताना आपण एका नंबरने मल्टिप्लाय करतो किंवा डिवाइड करतो. त्या नंबरला आपण काय म्हणणार, कन्वर्जन फॅक्टर. बघा, अजून एखादं एक्झाम्पल. आपल्याला माहिती आहे 1 किलोग्रॅम. 1 किलोग्रॅम इज इक्वल टू 1000 ग्रॅम, बरोबर. मग 2 किलोग्रॅम किती असतं, 2 किलोग्रॅम इज इक्वल टू 1000 इंटू 2 म्हणजेच 2000 ग्रॅम असतं. 3 किलोग्रॅम म्हणजेच काय, 3 किलोग्रॅम म्हणजे 1000 इंटू 3 म्हणजेच किती, तर 3000 ग्रॅम. बघा, इथं फिजिकल क्वांटिटी कोणती घेतली मी, मास. तिचे 2 युनिट कोणते घेतलेत, किलोग्रॅम आणि ग्रॅम. एका युनिटचं दुसऱ्या युनिटमध्ये कन्वर्जन करताना मला कितीने मल्टिप्लाय करावं लागलं, इथं 1000ने प्रत्येक वेळेस मल्टिप्लाय करावं लागलं. म्हणजे 1000 काय तर कन्वर्जन फॅक्टर आहे. म्हणजेच कोणत्याही फिजिकल क्वांटिटीमध्ये लक्षात ठेवा, एका युनिटचं दुसऱ्या युनिटमध्ये कन्वर्जन करताना आपण
एका नंबरने मल्टिप्लाय करतो किंवा कधी कधी डिवाइड पण करावं लागतं, त्या नंबरला आपण काय म्हणायचं, कन्वर्जन फॅक्टर म्हणून. आलं लक्षात? मग डायमेन्शनल अनालायसिसचा यूज करून आपण काय करू शकतो, हा कन्वर्जन फॅक्टर हा नंबर आपण काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. मग इथं आपण 2 एक्झाम्पल बघूयात आणि त्या 2 एक्झाम्पल वरून व्यवस्थित समजून घेऊयात. बघा, समजा वर्क ही एक फिजिकल क्वांटिटी आहे का? आहे, बरोबर. वर्कचे 2 युनिट सांगा मला. एक पहिला आहे समजा SI युनिट आणि दुसरा आहे आपल्याला माहिती आहे CGS युनिट. SI युनिट मध्ये किंवा वर्कचं SI युनिट काय असतं, जूल असतं. आणि वर्कचं CGS युनिट काय असतं, तर अर्ग असतं. ही सगळ्यांना माहिती असेल, बरोबर. वर्कचं SI युनिट जूल, वर्कचं CGS युनिट काय असतं, अर्ग असतं, बरोबर. आता इथं ह्या युनिटचं मला ह्या युनिटमध्ये कन्वर्जन करायचं, तर कितीने मल्टिप्लाय करावं लागेल किंवा डिवाइड करावं लागेल, तो नंबर मला काय करायचा आहे, शोधायचा. त्या नंबरला कसं फाइंड आउट करायचंय, डायमेन्शनल अनालायसिसचा यूज करून. मग ते आपल्याला काय करायचं, हे व्यवस्थित सॉल्व्ह करायचं. यातल्या ज्या मी स्टेप्स सांगेन त्या स्टेप्स व्यवस्थित समजून घ्या, अगदी व्यवस्थित आणि अगदी स्लोली सांगणार आहे आणि दुसरं एक्झाम्पल थोडंसं फास्ट सांगेन, ठीक आहे. बघा काय करायचं आपल्याला, 1 जूल म्हणजे किती अर्ग हे मला काढायचं. बघा आता मी काय लिहिलं होतं, आता मी असं लिहिलं होतं की 1 मीटर म्हणजे किती असतं, 100 सेंटीमीटर, बरोबर. तसं 1 जूल म्हणजे किती अर्ग, बरोबर. इथं जो नंबर असणार आहे तो नंबर मला काय करायचं, फाइंड आउट करायचं. मग या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी मी काय करतो, n हे लेटर यूज करतो. n म्हणजे काय, नंबर. n अर्ग असं आपण मानूया, समजतंय. बघा 1 जूल इज इक्वल टू n अर्ग. मला n म्हणजे तो जो नंबर आहे तो नंबर मला काय करायचं, इथं शोधायचा आहे, फाइंड आउट करायचं. याला आपण इक्वेशन नंबर 1 मानूया. याला इक्वेशन नंबर आपण काय केलं, 1 मानलं, बरोबर. आता मला सांगा डायमेन्शनल फॉर्म्युला काय आहे वर्कचा. डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ वर्कचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय, 2 1 -2 असा येतो. हे पाठीमागच्या लेक्चर मध्ये आता समजून खूप वेळा सांगितलंय, तरी पण एकदा सांगतो इथं. बघा वर्क कसं फाइंड आउट करतो आपण, फोर्स इंटू काय आहे, डिस्प्लेसमेंट. फोर्सचा डायमेन्शनल फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, LMT ची पॉवर -2, बरोबर. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे लेंथच आहे, म्हणजे L ची पॉवर 1, बरोबर. मल्टिप्लिकेशन आहे लेंथ आणि लेंथचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय, इंडेक्सची ऍडिशन होणार, म्हणजे 1 + 1 किती आलं, 2, म्हणजेच L2 M1 आणि T−2 2 1 -2. हे काय, डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ वर्क, ठीक आहे. तो इथं लिहितो मी, LMT 2 1 -2 हा डायमेन्शनल फॉर्म्युला आला. कशाचा डायमेन्शनल फॉर्म्युला आहे, तर वर्क. ह्याचा खूप यूज होणार आहे इथं आपल्याला. आता बघा, मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचे युनिट वेगवेगळे असतील किंवा असतात, पण डायमेन्शनल फॉर्म्युला मात्र एकच असतो. प्रत्येक फिजिकल क्वांटिटीचा डायमेन्शनल फॉर्म्युला हा फिक्स असतो, तो कधीही बदलत नाही. युनिट मात्र वेगवेगळं असू शकतं. आता हा जो डायमेन्शनल फॉर्म्युला आहे हा कोणाचा आहे, तर वर्कचा आहे. ह्या डायमेन्शनल फॉर्म्युला किंवा हा जो डायमेन्शनल फॉर्म्युला हा काय करतो मी, जूल आणि अर्ग हे जे 2 वेगवेगळे युनिट आहेत, ह्या युनिटच्या ठिकाणी मी काय करतो, सबस्टिट्यूट करतो. काय करणार आहे मी, हा डायमेन्शनल फॉर्म्युला मी जूल आणि अर्ग हे जे 2 वेगवेगळे युनिट आहेत त्या युनिटच्या ठिकाणी सबस्टिट्यूट करतो, ठीक आहे. म्हणजे काय मिळेल आपल्याला, इथं लिहितो मी, फ्रॉम इक्वेशन 1. बघा स्टेप्स व्यवस्थित लक्षात ठेवा. म्हणजे 1 इंटू काय डायमेन्शनल फॉर्म्युला, 2 1 आणि -2 इज इक्वल टू n आणि इथं LMT 2 1 -2, बरोबर. हे पण महत्वाचं इक्वेशन आहे. ओके, आता इकडे लक्ष द्या, व्यवस्थित बघा. हा डायमेन्शनल फॉर्म्युला आणि हा पण डायमेन्शनल फॉर्म्युला सेमच आहे, पण हा डायमेन्शनल फॉर्म्युला
मी जूल ह्या युनिटसाठी लिहिलाय, म्हणजेच SI सिस्टीमसाठी लिहिलाय. आणि हा डायमेन्शनल फॉर्म्युला मी CGS सिस्टीमसाठी लिहिला. बरोबर. जसं एका माणसाची 2 नावं असतात, 3 नावं असू शकतात, 2 असू शकतात, 3 असू शकतात, तसं हे दोन्ही डायमेन्शनल फॉर्म्युला एकच आहे, पण ते दोन्ही डायमेन्शनल फॉर्म्युले मी SI आणि CGS अशा 2 वेगवेगळ्या सिस्टीमसाठी इथं लिहिलेले आहेत. मग ते व्यवस्थित डिफरन्शिएट होण्यासाठी किंवा त्यांचा डिफरन्स लक्षात येण्यासाठी किंवा समजून येण्यासाठी मी काय करतो, त्यांचे फक्त नोटेशन बदलतो. म्हणजे इथं लिहितो मी 1 1 1 आणि इथं लिहितो मी 2 2 2. डायमेन्शनल फॉर्म्युला एकच आहे, फक्त काय केलं मी त्यांचं नोटेशन बदललं. जसं एका माणसाची वेगवेगळी नावं असतात तसं लक्षात ठेवा, इथं दोन्ही सुद्धा डायमेन्शनल फॉर्म्युला एकच आहे, फक्त काय केलं मी त्यांना सिस्टीम प्रमाणे वेगवेगळी ट्रीटमेंट दिली थोडक्यात. ठीक आहे. आता बघा, मग इथं लिहितो मी काय लिहितो बघा, इथं लिहितो मी L1 M1 T1 2 1 -2. हे जे नोटेशन आहे हे नोटेशन आपण SI सिस्टीमसाठी वापरलंय. आणि इथं L2 M2 T2 हे नोटेशन आपण कशासाठी वापरलंय, नोटेशन फॉर CGS सिस्टीम. बघा, नोटेशन फक्त बदललं. ठीक आहे. आता आपल्याला फक्त n ची किंमत काढायची आहे. मग n ची किंमत काढायची असेल तर काय करावं लागेल बघा, n इंटू हा ब्रॅकेट आहे मल्टिप्लाय, इथं 1 इंटू हा ब्रॅकेट आहे, मला n ची किंमत फाइंड आउट करायची. हा ब्रॅकेट इकडे मल्टिप्लाय, ह्या बाजूला आला काय होईल, डिवाइड होईल. बरोबर. म्हणजे n इज इक्वल टू आपल्याला मिळेल. देअरफॉर n इज इक्वल टू काय मिळतंय बघा, L1 M1 T1 बरोबर 2 1 -2 2 1 -2 त्याला डिवाइड बाय काय बघा इकडं L2 M2 T2 2 1 -2. बरोबर. आता जर हे आपण सॉल्व करत गेलो तर आपल्याला n ची किंमत मिळेल. आणि n म्हणजेच काय, तर तुमचा कन्व्हर्जन फॅक्टर आहे. बरोबर. म्हणजेच आपल्याला जूलचं अर्ग मध्ये कन्व्हर्जन करताना कोणत्या नंबरने मल्टिप्लाय करावं लागतंय ते आपल्याला मिळून जाईल. ठीक आहे. आता पुढे बघा काय कसं सॉल्व करायचंय. इथं L1 आहे, इथं L2 आहे. बरोबर. इथं M1 आहे, इथं M2 आहे, आणि इथं T1 आहे, इथं T2 आहे. मी L1 L2 एका ब्रॅकेट मध्ये लिहितो आणि त्याची पॉवर 2 लिहून टाकतो. बरोबर. मग इथं लिहितो L1 बाय L2 आणि पॉवर किती आहे 2. तसंच M1 बाय M2 M1 अपॉन M2 पॉवर किती आहे 1. आणि पुढं T1 बाय T2 T1 बाय T2 पॉवर किती आहे -2 आहे. बरोबर. आता पुढे बघा, मला सांगा L1 M1 T1 काय आहे. L1 M1 T1 हे नोटेशन आहे कोणत्या सिस्टीम मध्ये, तर SI सिस्टीम मध्ये. L1 M1 T1 नोटेशन्स आहेत SI सिस्टीम मध्ये. मग SI सिस्टीम मध्ये L1 म्हणजेच लेंथ चं युनिट काय आहे, SI सिस्टीम मध्ये लेंथ. SI सिस्टीम मध्ये लेंथ आपण कशामध्ये मेजर करतो सांगा, तर मीटर मध्ये. मास कशामध्ये मेजर करतो आपण, किलोग्रॅम मध्ये. आणि टाइम सेकंद. हे फार महत्वाची आहे, ही फार महत्वाची स्टेप आहे बघा. व्यवस्थित सांगतो. लेंथ L1 साठी मी इथं लिहिणार आहे मीटर. मीटर का लिहिलं, कारण की नोटेशन बघा L1 M1 T1 हे SI सिस्टीम साठी आहे. म्हणजे इथं लिहिणार मी मास लेंथ लिहिली मी मीटर मध्ये. तसंच इथं काय लिहितो, मास लिहिणार मी किलोग्रॅम मध्ये. ठीक आहे. आणि टाइम लिहिणार मी सेकंद मध्ये. ठीक आहे. मीटर किलोग्रॅम सेकंद हे SI सिस्टीम साठी. तसंच आता बघा L2 M2 आणि इथं T2 आहे. L2 M2 T2 L2 M2 T2 हे नोटेशन आहे. हे कशासाठी, CGS सिस्टीम. CGS सिस्टीम मध्ये लेंथ कशामध्ये मेजर करतो, CGS सिस्टीम मध्ये लेंथ आपल्याला माहिती आहे सेंटीमीटर मध्ये असते. मास हे कशामध्ये असतं, तर ग्रॅम मध्ये असतं. आणि टाइम कशामध्ये असतो, तो सेकंदामध्ये. ही फार महत्वाची स्टेप आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. आता पुढे बघा. आता ह्या स्टेपला आल्यानंतर व्यवस्थित तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यायची आहे, ती म्हणजे काय, की इथं 2 वेगवेगळे युनिट दिसत आहेत आपल्याला, मीटर सेंटीमीटर किलोग्रॅम ग्रॅम. आणि इथं मात्र सेम आहे. सेकंदला सेकंद काय होणार, इथं कॅन्सल होऊन जाणार आहे आणि इथं उरणार आहे 1
1 ची पॉवर किती -2. ठीक आहे. आता इथं 2 युनिट दिसत आहेत आपल्याला. जे मोठं युनिट आहे मीटर आणि किलोग्राम, त्या मोठ्या युनिटचं लहान युनिटमध्ये कन्व्हर्जन करायचं. मीटरचं कन्व्हर्जन सेंटीमीटरमध्ये करा आणि किलोग्रामचं ग्रॅममध्ये करा. बरोबर. मग कसं करायचं बघा. n इज इक्वल टू काय लिहितो बघा इथं, 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर, 100 सेंटीमीटर. म्हणजे इथं लिहिता येईल मला 100 म्हणजे 100 सेंटीमीटर डिवाइड बाय काय आहे सेंटीमीटर. पॉवर किती आहे 2. ओके. पुढं 1 किलोग्राम आहे, खाली 1 ग्रॅम आहे. 1 किलोग्रामचं ग्रॅम मध्ये कन्वर्जन करा. 1 किलोग्राम म्हणजे 1000 ग्रॅम. इथं लिहितो मी 1000 ग्रॅम डिवाइड बाय ग्रॅम आणि इथं ब्रॅकेट पॉवर किती आहे 1. इथं सेकंडला सेकंड कॅन्सल झाला. 1 ची पॉवर आहे -2. 1 ची पॉवर कितीही असली तरी त्याचा आन्सर किती येणार आहे तर 1च येणार आहे. त्यामुळे ते इथं नाही लिहिलं तरी सुद्धा चालेल, कारण इथं आन्सरच 1 येते. बरोबर. 1 ची पॉवर किती असली तरी त्याचा आन्सर किती येणार आहे तर 1च येणार. आता इथं बघा सेंटीमीटर सेंटीमीटर कॅन्सल होईल, ग्रॅम आणि ग्रॅम हे युनिट काय झालं कॅन्सल झालं. बरोबर. लक्षात ठेवा कन्व्हर्जन फॅक्टर म्हणजे नंबर आहे आणि नंबर आहे म्हणजे त्याला युनिट नसणार. बरोबर. मग इथं काय येते बघा, इथं उरलंय 100 स्क्वेअर आहे आणि इथं आहे 1000 आणि पॉवर किती आहे 1. 100 चा स्क्वेअर, 100 चा स्क्वेअर म्हणजे किती येतोय बघा, किती येणार आहे 10,000 येणार आहे. बरोबर. 100 चा स्क्वेअर स्क्वेअर केला तर किती आलं 10,000 आलं. आणि इथं किती आहे 1000 आहे. 1000 चा पॉवर किंवा 1000 ची पॉवर 1 आहे म्हणजे किती येणार आहे 1000. आता याला तुम्ही कसं लिहू शकता, याच्यावरती किती शून्य आहेत मोजा. किती शून्य आहेत 4. 4 शून्य आहेत म्हणजे लक्षात ठेवा 10⁴. 4 शून्य आहेत म्हणजे 10⁴. लक्षात ठेवा. इथे किती शून्य आहेत 3. 3 शून्य म्हणजे किती 10⁵. 10 चा क्यूब. 10 चा 3 वेळेस गुणाकार केला तर 1000 मिळेल. 10 चा 4 वेळेस गुणाकार केला तर तुम्हाला काय मिळेल इथं 10,000 मिळेल. बरोबर. आता इथं बघा इथं मल्टिप्लिकेशन आहे. मल्टिप्लिकेशन असेल तर इंडेक्सची आपण काय करतो ऍडिशन करतो. म्हणजेच काय मिळालं बघा आपल्याला 10⁻⁷. 4 + 3 7 म्हणजे n इज इक्वल टू 10⁻⁷ हे मिळालं. ही आलेली व्हॅल्यू आपण काय करूया इक्वेशन 1 मध्ये टाकूया. आलेली व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये टाकूया. म्हणजे 1 जूल इज इक्वल टू 10⁻⁷ अर्ग असं तयार होईल. 1 जूल इज इक्वल टू 10⁻⁷ याचा अर्थ व्यवस्थित समजून घ्या. हे फायनल आन्सर आहे तुमचं. हे फायनल आन्सर आहे की जूलचं कन्व्हर्जन अर्ग मध्ये करताना तुम्हाला 10⁻⁷ ने मल्टिप्लाय करावं लागतं. जसं मगाशी आपण बघितलं की 1 मीटरचं कन्व्हर्जन आपल्याला सेंटीमीटर मध्ये करायचं असेल तर आपल्याला 100 ने काय करावं लागतं मल्टिप्लाय करावं लागतं. बरोबर. 2 मीटर म्हणजेच काय केलं होतं आपण 100 × 2 केलं. बरोबर. समजतंय. इथं काय केलं आपण मीटरचं कन्व्हर्जन सेंटीमीटर मध्ये करताना 100 ने मल्टिप्लाय करत गेलो. तसं इथं जूलचं कन्व्हर्जन अर्ग मध्ये करताना कोणत्या नंबरने तुम्ही मल्टिप्लाय करणार तर 10⁻⁷ ने तुम्हाला काय करावं लागतं मल्टिप्लाय. म्हणजे फॉर एक्झाम्पल 2 जूल 2 जूल म्हणजे किती अर्ग, 2 जूल म्हणजे किती अर्ग, तर तिथं काय करावं लागेल तुम्हाला 2 × 10⁻⁷. 5 जूल इज इक्वल टू हाऊ मच अर्ग तर 5 × 10⁻⁷ अर्ग असं येत जाईल. इथे लक्षात म्हणजे 10⁻⁷ हा काय झाला तुमचा कन्व्हर्जन फॅक्टर झाला. आलं लक्षात. म्हणजे डायमेन्शनल फॉर्म्युला यूज करून तुम्ही काय करू शकता कन्व्हर्जन फॅक्टर फाइंड आउट करू शकता. आलं लक्षात. महत्त्वाच्या स्टेप्स इथं आहे. इक्वेशन नंबर 1. दुसरं तुम्हाला माहिती असायला पाहिजे डायमेन्शनल फॉर्म्युला आणि त्याच्या पुढे फक्त डायमेन्शनल फॉर्म्युला युनिटच्या ठिकाणी सबस्टिट्यूट करा. त्या युनिटच्या ठिकाणी नोटेशन बदला आणि नंतर सॉल्व्ह करत जावा. तुम्हाला डायमेन्शनल फॉर्म्युल्यावरून कन्व्हर्जन फॅक्टर मिळून जाईल. ठीक आहे. अजून एक एक्झाम्पल इथं आपण सॉल्व्ह करूया. हे तुम्हाला व्यवस्थित लिहायचं आहे. व्यवस्थित लिहून मला व्हॉट्सअप वरती होमवर्क म्हणून पाठवा. बघा अजून एक एक्झाम्पल आपण बघू. आता सेकंड एक्झाम्पल थोडंसं फास्ट घेतो. एक फिजिकल क्वांटिटी घेऊया. कोणती घेऊया समजा डेन्सिटी आहे. ठीक आहे. डेन्सिटी एक फिजिकल क्वांटिटी आहे. ह्याला
ह्या फिजिकल क्वांटिटीला आपल्याला माहिती आहे 2 युनिट असतील. एक समजा सीजीएस युनिट आहे आणि दुसरं काय आहे एसआय युनिट आहे. ठीक आहे. डेन्सिटीचं युनिट पहिल्यांदा मला सांगा. डेन्सिटीचं युनिट, डेन्सिटी म्हणजे मास अपॉन काय असतं, व्हॉल्यूम असतं. बरोबर. एसआय युनिट काढलं तर मास किलोग्रॅम आणि व्हॉल्यूम मीटर क्यूब मध्ये असतं. हे आपल्याला माहिती. किलोग्रॅम पर मीटर क्यूब हे एसआय युनिट आहे. किलोग्रॅम पर मीटर क्यूब. बरोबर. मग सीजीएस युनिट काय असेल, इकडं किलोग्रॅम आहे म्हणजे ह्या बाजूला काय असणार आहे ग्रॅम, आणि इकडं मीटर क्यूब आहे म्हणजे इथं काय असणार आहे सेंटीमीटर क्यूब. ठीक आहे. आता इथं क्वेश्चन असा आहे की व्हॉट इज द कन्वर्जन फॅक्टर फॉर द फिजिकल क्वांटिटी डेन्सिटी व्हाईल कन्वर्टिंग फ्रॉम सीजीएस टू एसआय सिस्टीम. सीजीएस सिस्टीमचं एसआय सिस्टीम मध्ये कन्वर्जन करताना डेन्सिटी ह्या फिजिकल क्वांटिटी मधला कन्वर्जन फॅक्टर किती. क्वेश्चन वाटल्यास तुम्ही लिहू शकताय. व्हॉट इज द कन्वर्जन फॅक्टर फॉर द फिजिकल क्वांटिटी डेन्सिटी while converting from CGS to SI system. ठीक आहे. इथे CGS चं SI सिस्टीम मध्ये आपल्याला कन्वर्जन करायचंय आणि इथं आपल्याला कन्वर्जन फॅक्टर किती येतोय तो फाइंड आउट करायचा. ठीक आहे. आता बघा मगाच्या सारखंच करूयात. 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब म्हणजे हाऊ मच किलोग्रॅम पर मीटर क्यूब. मगाच्या सारखं म्हणजे काय की आपल्याला माहिती आहे 1 मीटर म्हणजे किती असतं 100 सेंटीमीटर. आता आपण काय बघितलं 1 जूल म्हणजे किती असतं तर 10⁻⁷ अर्ग असतं. तसं आता इथं 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब म्हणजे किती किलोग्रॅम पर मीटर क्यूब हे काढायचं आपल्याला. बरोबर. मग मी इथं लिहितो therefore 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब म्हणजे किती किलोग्रॅम पर मीटर क्यूब. क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे आपण काय करतो एन लिहितो. बरोबर. 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब म्हणजेच किती तर एन किलोग्रॅम पर मीटर क्यूब. या एन ची व्हॅल्यू आपल्याला इथं फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे. पुढे काय करतो आपण डायमेन्शनल फॉर्म्युला लिहितो. डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ डेन्सिटी. डेन्सिटीचा डायमेन्शनल फॉर्म्युला कसा काढतो. डायमेन्शनल फॉर्म्युला ज्यांना माहिती आहे त्यांनी डायरेक्ट लिहिला तरी सुद्धा चालेल. बघा डेन्सिटी आताच बघितलं आपण त्याचं युनिट काय असतं. फॉर्म्युला आहे मास अपॉन व्हॉल्यूम. युनिट आहे किलोग्राम पर मीटर क्यूब. म्हणजे त्याचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय येणार आहे बघा LMT. लेंथ इथं किती येणार आहे ह्याला वर नेल्यानंतर -3. मास किती आहे किलोग्राम 1 आहे म्हणजे तिथे 1 येणार आणि इथे किती येणार आहे तर 0 म्हणजे -3 1. बरोबर. -3 1 हे काय आलं डायमेन्शनल फॉर्म्युला आला. मग इथं लिहितो मी LMT -3 परत किती आहे 1 आणि किती आहे इथं 0. बरोबर. हा झाला डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ डेन्सिटी. त्या डायमेन्शनल फॉर्म्युलाने आपण काय करतो इक्वेशन 1 मध्ये जिथं हे युनिट दिसतात त्या युनिटच्या ठिकाणी आपण तो डायमेन्शनल फॉर्म्युला आपण काय करतो सबस्टिट्यूट करतो. म्हणजे काय येणार आहे बघा बरं 1 LMT -3 1 0 is equal to n into परत LMT -3 1 0 असेल. बरोबर. पुढे काय करतो आपण नोटेशन बदलतो. इथं लिहितो मी 1 1 1 इथं लिहितो मी 2 2 2. आता 1 1 1 म्हणजे L1 M1 T1 हे नोटेशन सीजीएस सिस्टीम साठी आहे आणि इथं L2 M2 T2 हे नोटेशन SI सिस्टीम साठी आहे. ठीक आहे. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. तुम्हाला कोणत्या युनिटचं कोणत्या युनिट मध्ये कन्वर्जन करायला सांगितलं हे फार महत्त्वाचं आहे. इथं आपल्याला सीजीएस चं एसआय मध्ये सांगितलं. मगाशी आपल्याला एसआय चं सीजीएस मध्ये सांगितलं होतं. ठीक आहे. मग बघा इथं लिहितो मी L1 M1 T1 -3 1 0 हे नोटेशन कशाचे हे नोटेशन आहे सीजीएस चे आणि L2 M2 T2 -3 1 0 हे नोटेशन कशाचे आहे हे नोटेशन आहे SI सिस्टीम मधले. बरोबर. आता पुढे काय करतो आपण n एका बाजूला ठेवतो आणि हा ब्रॅकेट इकडे आणतो. n आणि हा ब्रॅकेट मल्टिप्लाय त्यामुळे ह्याला काय करणार आपण ह्या बाजूला आणणार. इकडे आणल्यानंतर तो डिवाइड होईल म्हणजे n इज इक्वल टू काय मिळते बघा
n इज इक्वल टू न्यूमरेटरला आहे एल एम टी मायनस 3 1 0 1 1 1 आणि ह्याला डिवाइड बाय इकडे काय आहे बघा L2 M2 T2 मायनस 3 1 0 असं मिळून जाईल. बरोबर, सोपं आहे. याच्या पुढे काय करतो हे पण माहिती आहे, ज्यांना माहिती आहे त्यांनी पटपट पटपट सॉल्व करा. L1 अपॉन L2 एका ब्रॅकेट मध्ये घेतलं, ब्रॅकेटचा किती असणार आहे पॉवर -3, पुढं M1 अपॉन M2 पॉवर किती आहे 1, पुढं T1 अपॉन T2 आणि पॉवर किती आहे 0. बरोबर, 0 पॉवर आहे, इथं 1 पॉवर आहे, इथं -3 पॉवर आहे. बरोबर. आता पुढं L1 M1 T1 L1 M1 T1 हे नोटेशन सीजीएस सिस्टीमचे आहेत. सीजीएस सिस्टीम मध्ये लेंथ कशामध्ये असणार सेंटीमीटर मध्ये, मास कशामध्ये असणार आहे ग्रॅम मध्ये, टाइम कशामध्ये असणार आहे सेकंदामध्ये असणार आहे. मग ती इथं आपण व्हॅल्यू टाक. बरोबर, लेंथ असणार आहे सेंटीमीटर मध्ये डिवाइड बाय पॉवर इथं लिहून ठेवतो मी. पुढं मास असणार आहे ग्रॅम मध्ये पॉवर 1, पुढं टाइम असणार आहे सेकंदामध्ये. बरोबर आहे का बघा, ठीक आहे, सेंटीमीटर ग्रॅम आणि सेकंद. पुढं L2 M2 आणि L2 M2 T2 नोटेशन आहेत SI सिस्टीम मध्ये. SI सिस्टीम मध्ये लेंथ कशामध्ये असते, SI सिस्टीम मध्ये लेंथ कशामध्ये असते मीटर मध्ये, म्हणजे इथे येणार आहे मीटर. SI सिस्टीम मध्ये मास कशामध्ये असते किलोग्राम मध्ये, आणि SI सिस्टीम मध्ये टाइम कशामध्ये असतो तर सेकंदामध्ये असतो. बरोबर. याच्या पुढे काय करतो आपण, याच्या पुढे मी सांगितलं होतं तुम्हाला की जे मोठं युनिट असेल त्या मोठ्या युनिटचं लहान युनिट मध्ये कन्व्हर्जन करायचं. म्हणजे इथं मीटरचं कन्व्हर्जन सेंटीमीटर मध्ये, किलोग्रामचं ग्रॅम मध्ये करा. आणि इथं तर बघा युनिट सेमच आहे, म्हणजे सेकंद आणि सेकंद कॅन्सल होईल. इथं उरेल 1 ची पॉवर 0. मी सांगितलंय मगाशी तुम्हाला 1 ची पॉवर कितीही असली तरी आन्सर किती येतं त्याचं 1च येणार आहे. बरोबर. मग इथं आपण बघूयात n इज इक्वल टू काय मिळते बघा इथं सेंटीमीटर डिवाइड बाय इथे काय आहे मीटर आहे. मीटरचं कन्वर्जन सेंटीमीटर म्हणजे किती येणार आहे 1 मीटर म्हणजेच 100 सेंटीमीटर. पॉवर किती आहे -3. पुढं इथं किती आहे ग्रॅम, इथं आहे किलोग्राम, इथं लिहितो ग्रॅम डिवाइड बाय किलोग्राम. 1 किलोग्राम म्हणजेच 1000 ग्रॅम. बरोबर. आणि पॉवर किती आहे 1 आणि ह्याचं आन्सर आहे 1. ठीक आहे. आता पुढं सेंटीमीटर कॅन्सल, ग्रॅम आणि ग्रॅम कॅन्सल, काय आलं बघा 1/100 पॉवर आहे -3. पुढं 1/1000 पॉवर आहे 1. आता हे कसं सॉल्व्ह करायचं बघा. 100 म्हणजे काय 10चा स्क्वेअर आहे. 100 म्हणजे 10चा स्क्वेअर. बरोबर आहे. पॉवर किती आहे -3. तसंच मला सांगा 1000 म्हणजेच काय 10चा क्यूब, 10चा क्यूब आहे. इथं लिहितो मी 10 क्यूब. पॉवर किती आहे 1. ठीक आहे. आता 10⁻²2 म्हणजेच 10चा जो स्क्वेअर आहे ह्या टर्मला मी वरती नेतो. वर नेताना ह्याची पॉवर आपल्याला माहिती आहे काय होणार आहे निगेटिव्ह होणार आहे. तसंच इथं 10 ची पॉवर इथं +3 आहे, वरती नेल्यानंतर त्याची पॉवर काय होणार आहे मायनस होणार आहे. म्हणजे इथं काय येईल बघा बरं 10 ची पॉवर -2 आणि बाहेर आहे पॉवर -3. तसंच इथं 10 ची पॉवर -3 होईल आणि बाहेर आहे 1. बरोबर. आता पुढे काय करतो आपण -2 आणि -3 इथं मल्टिप्लिकेशन होणार. -2 आणि -3 यांचं मल्टिप्लिकेशन किती होणार आहे +6 होईल. म्हणजे 10 ची पॉवर किती आली इथं 6, 3 दुणे 6 प्लस आणि ह्याला मल्टिप्लाय बाय इथं किती आहे -3 आणि 1 यांचं मल्टिप्लिकेशन किती होणार आहे -3 येणार आहे. म्हणजे इथं आलं 10 ची पॉवर -3. बरोबर. बघा इथं बेस समान आहे म्हणजे इंडेक्सची काय करतो आपण ऍडिशन. पण इथं +6 आहे आणि इथं -3 आहे किंवा -3 आहे, +6 आणि
-3 म्हणजे तिथं काय होईल 6 मधून 3 वजा होतील म्हणजे 10⁻³ आला म्हणजे n ची किंमत इथं मिळाली 10⁻³ ही मिळाली n ची व्हॅल्यू. ती आलेली व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये टाकतो म्हणजेच काय मिळेल 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब म्हणजे 10⁻³ किलोग्राम पर मीटर क्यूब. म्हणजे ज्या वेळेला डेन्सिटी आपल्याला CGS युनिट मध्ये दिलेली असेल आणि डेन्सिटी तुम्हाला SI सिस्टीम मध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर तुम्हाला 10⁻³ त्या नंबरने तुम्हाला काय करावं लागणार आहे मल्टिप्लाय करावं लागेल. बरोबर. मग इक्वेशन 1 वरून आपण इथे लिहूया की 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब म्हणजे किती तर 10⁻³ किलोग्राम पर मीटर क्यूब हे तुमचं फायनल आन्सर असेल. बरोबर. मग काय आता लक्षात ठेवा इथं तुम्हाला लक्षात काय ठेवायचं किंवा इथं समजून काय घ्यायचंय की जर डेन्सिटी तुम्हाला CGS सिस्टीम मध्ये दिली आहे आणि जर तुम्हाला डेन्सिटी SI सिस्टीम मध्ये कन्वर्ट करायची असेल तर तुम्हाला 10⁻³ ह्या नंबरने काय करावं लागेल मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे नक्की काय समजा डेन्सिटी तुम्हाला दिली आहे 8 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब अशी दिली आहे डेन्सिटी आणि तुम्हाला त्याला कन्वर्ट करायचं कशामध्ये तर SI सिस्टीम मध्ये म्हणजेच किलोग्राम पर मीटर क्यूब मध्ये कन्वर्ट करायचं तर तुम्हाला काय करावं लागेल 8 × 10⁻³ असं करावं लागेल. काय करावं लागेल 8 × 10⁻³ किलोग्राम पर मीटर क्यूब असं कन्वर्जन तयार होईल. म्हणजे 10⁻³ हा काय 10⁻³ हा कन्वर्जन फॅक्टर. आलं लक्षात. हे झालं तिसरं ऍप्लिकेशन. व्यवस्थित समजून घ्या व्यवस्थित व्हिडिओ बघा येते लक्षात. त्याच्यामध्ये आपण काय बघितलं की कन्वर्जन फॅक्टर म्हणजे काय ते बघितलंय आणि हा कन्वर्जन फॅक्टर कसा फाइंड आउट करायचा बाय युजिंग अ डायमेन्शनल अनालिसिस ते व्यवस्थित आपण समजून घेतलंय. ठीक आहे. तर आजचं लेक्चर आपण इथेच समजूया. दोन्हीही क्वेश्चन्स व्यवस्थित लिहा. ठीक आहे. व्यवस्थित लिहून माझ्या व्हॉट्सअपवरती मला इथं पाठवायचं तुम्हाला. ठीक आहे. तोपर्यंत स्टडी करत राहा. ऑल द बेस्ट.